नमस्कार. मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने 2016-17च्या ऊस गाळप हंगामामध्ये RSF आणि FRP या महसुली सूत्रानुसार जे अधिकचा दर निघेल तो दर शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असताना त्यावेळेस या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने FRPचा दर त्यांचा कमी निघत होता आणि RSFचा दर अधिक निघत होता, तर त्यांनी FRP प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांना अदा केलेले आहे. याबाबत मी ऊस नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून काम करत असताना या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आणि मी साखर आयुक्तांना पत्रव्यवहार करून तिथं बैठकीमध्ये बऱ्याच वेळा याबाबत पाठपुरावा केला आणि असं लक्षात आलं की त्यावेळेच्या साखर ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये 16 फेब्रुवारी 2016ला एक अधिसूचना लागू केली आणि त्या अधिसूचनेमध्ये 16-17मध्ये जे 150 साखर कारखान्यांपैकी 141 साखर कारखाने आणि उर्वरित 9 साखर कारखान्यांनी सगळ्या RSF ऊस दरास मान्यता दिलेली होती. त्यामुळे ज्या साखर कारखान्यांचा राज्यातल्या RSFचा दर जादा निघाला त्या 80 साखर कारखान्यांनी RSF नुसार शेतकऱ्यांना ऊसाचा पेमेंट अदा केलेले आहे. परंतु RSF नुसार ज्या साखर कारखान्यांनी दर दिले त्या दरानुसार आपण बघितलं की 14 साखर कारखाने असे आहेत की त्यांनी RSF नुसार दर दिले आणि RSF नुसार दर न देणारे साखर कारखाने राज्यातले 19 आहेत. त्यापैकी 4 साखर कारखाने हे न्यायालयात गेले आणि न्यायालयात जाणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आहे. 2016-17च्या हंगामामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने FRP नुसार दर दिला, पण RSF नुसार त्यांना दर द्यावा लागेल याच्या विरोधात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. परंतु ती याचिका हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयाने नुसती याचिका सबमिट करून घेतली, पण त्याच्यावर निर्णय दिलेला नव्हता. गेल्या 2023-24मध्ये आम्ही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा RSFचा 231 रुपये प्रति टनाने शेतकऱ्यांना मिळणे दर बाकी आहे आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयात साखर आयुक्तांकडून आम्ही त्या रिट याचिकेवर काय निर्णय झालेत याविषयी आपण स्वतःहून पत्रव्यवहार करा या संदर्भात आम्ही वारंवार पाठपुरावा केला आणि त्याच अनुषंगाने येत्या 27 एप्रिलला दुपारी 4 वाजता मंत्रालयामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना या RSF नुसार दर मिळण्यासाठी ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीतच हा निर्णय घेण्यात यावा असे मुंबई हायकोर्टाने निर्देश दिले आणि त्यानुसार येत्या 27 एप्रिलला मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये आपल्या या कारखान्याचे 5 ऊस पुरवठादार सभासद किंवा भागधारक यांना बोलवण्याविषयी साखर आयुक्तांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे. त्यामध्ये जे ऊस भागधारक आहेत त्या कारखान्याच्या सभासदांमध्ये स्वतः चेअरमन कार्यकारी संचालक विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर तालुका माढा जिल्हा सोलापूर. दुसरा विश्वजित मधुकर गरड मुक्काम पोस्ट निमगाव, शिवाजी मनोहर शिंदे मुक्काम पोस्ट निमगाव, कांतीलाल दत्तात्रय नवले मुक्काम पोस्ट अकोले खुर्द, समाधान अंकुश पाटील मुक्काम पोस्ट आलेगाव बुद्रुक,
आणि अमोल प्रभाकर कोकाटे, मुक्काम पोस्ट बेंबळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, या 5 सभासदांनी त्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहायचं आहे आणि आपलं मत मांडायचं आहे. मी या 5 सभासदांना एक विनंती करू इच्छितो की आपण त्या दिवशी 2016-17ला FRP-पेक्षा RSFचा दर जास्त निघालेला आहे आणि तो दर आम्हाला मिळावा ही भूमिका घेऊन आपण शेतकऱ्यांची बाजू त्या दिवशी मंत्रालयात मांडा. मी तर तिथं 100% की जे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून 231 रुपये मिळणे बाकी आहे त्या बाबतीत मी आग्रही भूमिका मांडलेली आहे आणि कायमस्वरूपी या शेतकऱ्यांना हे पैसे मिळावेत ही माझी ठाम भूमिका राहील. परंतु आज कारखान्याच्या बाजूने हे 5 शेतकरी सभासदांचे प्रतिनिधी म्हणून आज मंत्रालयात त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. तरी मी या माध्यमातून या 5 शेतकरी प्रतिनिधी म्हणून जे तिथं येणार आहेत त्यांनाही मी विनंती करेन की आपण 2016-17ला RSF च्या हंगामामध्ये RSF नुसार आम्हाला दर मिळावा ही भूमिका आपण आग्रहाने मांडा, तरच 231 रुपये सर्व तत्कालीन ज्या शेतकऱ्यांनी ऊस घातलेला आहे त्या शेतकऱ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण शेतकरी प्रतिनिधी म्हणून मंत्रालयात येत आहात तर आपण शेतकऱ्यांच्या बाजूने त्या दिवशी ठामपणे राहावा एवढीच मी आपणाला विनंती करतो. आणि मला पुन्हा एकदा आवर्जून विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन असतील, कार्यकारी संचालक असतील आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ असेल यांना आवर्जून विनंती करायची की 2016-17मधील 231 रुपये जे आपणाकडे ऊस सभासदांना जे देण्याचं राहिलेलं आहे ते आपण आवर्जून देऊन टाका. कारण का शेतकरी हा तुमच्याकडे चातकाप्रमाणे लक्ष लागून राहिलेलं आहे की 2016-17चा ऊस हंगामातील निर्णय काय होणार. म्हणून मला आवर्जून आपणाला सांगायचं आहे की आपण त्या दिवशीचा निर्णय हा सकारात्मक व्हावा आणि सगळ्या या माढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक आशेचा किरण त्या दिवशी दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच 27 तारखेला 4 वाजता जे मीटिंगमध्ये काही मिनिट्स तयार होतील त्या बाबतीतही मी आपणासमोर सगळ्यांसमोर मी पुढं भविष्यात सादर करेन. परंतु माझी एवढीच भूमिका राहील की विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना हा जसा 10 दिवसाला पेमेंट देणारा या देशातील नंबर 1चा कारखाना म्हणून आपण सर्वजण त्या कारखान्याकडे बघतो. कारखाना हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट चालवतं या बाबतीत आमच्या मनात कधीच शंका असणार नाही. परंतु आपणाकडून RSFनुसार जे 231 रुपये प्रति टनाला शेतकऱ्यांना देण्याचे राहून गेलेले आहे हे आपण देण्याविषयीची सकारात्मक भूमिका घ्यावी एवढीच मी आपणाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.